सो आय होप की तुम्हाला पूर्ण इथपर्यंतचा जो कंटेंट आहे तो समजलेला आहे. अँसिबलच्या या डायरेक्टरीज या फाईल्सचा इम्पॉर्टन्स काय आहे, कॉन्फिगरेशन फाईल जी आपण इथे क्रिएट करतोय ती कशी क्रिएट करणार, देन त्यानंतर होस्ट फाईलमध्ये आपण एक आपला जो होस्ट मशीन असेल त्याचा IP ॲड्रेस टाकणार, की पेअर तुम्ही SCP कमांडने पास करू शकता. ठीक आहे, SCP कमांड तुमचं यूज करणार तुम्ही इथे, जो की बेटर राहील, तुमची प्रॅक्टिस पण होईल SCP कमांडची. देन त्यानंतर आता कमांड लाईनने आपण प्रॉपरली कनेक्ट करतोय आपल्या होस्ट मशीनला. आता तुम्हाला इथे दिसत असेल पब्लिक IP यूज केलेला आहे आपण, दिसतोय का पब्लिक IP. बट आता जर आपण आजच्यासाठी हा इन्स्टन्स स्टॉप केला आणि उद्या येऊन तो इन्स्टन्स स्टार्ट केला तर काय होईल, पब्लिक IP चेंज होईल, पब्लिक IP चेंज होईल. तर असं काय आहे जे चेंज होणार नाही, कोणता IP चेंज होत नाही. प्रायव्हेट IP चेंज होतो का, स्टॅटिक IP जो की प्रायव्हेट IP असतो तो चेंज होईल का, नाही. एकाच नेटवर्क मध्ये आहे, म्हणजे अँसिबल पण एकाच VPC मध्ये आहे, अँसिबल सर्व्हर पण एकाच VPC मध्ये आहे, होस्ट मशीन पण एकाच VPC मध्ये आहे, तर एकमेकांना कनेक्ट करू शकणार युजिंग प्रायव्हेट IP ॲड्रेसेस. तर मी प्रायव्हेट IP जर दिला या होस्ट फाईल मध्ये तर चालेल. इन्स्टंट ऑफ युजिंग पब्लिक IP यूज प्रायव्हेट IP ऑलवेज बिट्स. म्हणजेच मी स्टॉप करून स्टार्ट जरी केला, न्यू IP आला तरी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, इथे येऊन चेंज करायची गरज नाही. प्रायव्हेट IP डायरेक्ट आपण SSH घेऊ शकतो. कूल. आता मी फक्त प्रायव्हेट IP केलाय आणि तरी पण ही कमांड जर मी एक्झिक्यूट करून बघतोय तरी बघा होस्ट की चेकिंग आलेलं आहे. प्रायव्हेट IP हटवला त्यांनी, सॉरी पब्लिक IP हटवतो तो आणि काय करतोय, होस्ट की चेकिंग मागतोय. आपण जे डिफॉल्ट फाईल मध्ये करायची कोशिश केली ते झालं नसणार म्हणून इथे तो मागतोय. एस लिहिल्यानंतर करेक्ट पण करतो. क्लिअर झालं आता, ओके. एक मिनिट द्या मला. ओके, कुठे होतो आपण, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आहेत का ऑनलाईन, येस सर. ओके, व्हेरी गुड. सो लेट्स एक कॉन्फिगरेशन फाईल आपण लिहिणार आहोत. ओके, कॉन्फिगरेशन फाईल. तर कॉन्फिगरेशन फाईल लिहिली जाते YAML लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये, YAML. YAML म्हणजेच खूप सोपं, YAML म्हणजे खूप सोपं, YAML YAML. ठीक आहे. तर YAML आता तुम्हाला माहिती असेल HTML माहिती आहे ना, तर HTML चा हा छोटा भाऊ आहे पण खूप स्मार्ट भाऊ आहे. HTML पेक्षा पण मोठे मोठे काम करतो. स्क्रिप्टिंग, कॉन्फिगरेशन्स, मोठ्या मोठ्या टूल्स कॉन्फिगर करायचे काम करतो हा. आणि HTML काय करतो, फक्त वेब डेव्हलपमेंट मध्ये बसतो, फ्रंट एंड क्रिएट करायचं काम करतो, त्याचं एकच काम आहे. बट YAML कॉन्फिगरेशन्स करतो. तर कॉन्फिगरेशन्स कशाने करतो, तर एकदम ह्युमन रिडेबल लँग्वेज सारखं. HTML सारखं काही काम नाहीये क्रिटिकल असं, HTML सारखं काही काम नाहीये. YAML आपण फर्स्ट टाइम लर्न करतोय ना, की याच्या आधी सांगितलंय मी, नाही ना, ठीक आहे. तर YAML ही येट अनदर मार्कअप लँग्वेज, एंड मार्कअप लँग्वेज असं याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. तर इट्स अ ह्युमन रिडेबल डेटा सिरियलायझेशन लँग्वेज. खूपच इझी. की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये, की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये दिसतंय ना सर, हा अँड जे काही आहे आर नॉट आहे ते. कोणतं हे, AIN. आता तुम्हाला जसं प्रोनाउन्सिएशन करायचं तसं करू शकता. ठीक आहे. येट अनदर मार्कअप लँग्वेज, त्याचा काय एन स्मॉल हा आहे सायलेंट आहे. येट अनदर मार्कअप लँग्वेज.
Okay, so it's a human readable and specially used in the configuration file as a configuration file for DevOps and cloud native tools like Docker, Kubernetes and Ansible. So we are seeing one of Ansible. ठीक आहे, समोर पण बघणार आहात तुम्ही, डॉकर मध्ये पण बघणार आहात, कुबरनेटिस मध्ये पण बघणार आहात, यामल लँग्वेज. सो यामल लँग्वेज आता लिहिणार कसे आपण, तर की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये, इंडेंटेशन बेस्ड. की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट इंडेंटेशन बेस्ड मीन्स एक एक स्पेस याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. आता जेव्हा आपण सुरू करणार ना तेव्हा ते कळेल. याचा फाईल एक्सटेन्शन काय असला पाहिजे, .yaml और YML. बस एवढेच टर्म आपल्याला माहिती असलेलं आवश्यक. बाकी कसं लिहायचंय काय लिहायचंय आपण बघू. ठीक आहे, तर ऍक्च्युली इथे डेटा टाइप्स यूज होणार. काय यूज होणार, डेटा टाइप्स. तर आपण इथे एक फाईल क्रिएट करू, sample.yaml. काय करणार, sample.yml. we have Ansible folder, we created one file inside that folder, sample.yml. So you already know about data types. Yes, what type of data types you used? सर्वात आधी, yes, you know about numbers. नंबर्स माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. नंबर्स कशी लिहितो आपण, 1 2 3 या फॉर्मॅट मध्ये लिहितो ना. देन तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंग कशी लिहितात. स्ट्रिंग कशी लिहितो आपण, डबल कोट्स मध्ये असतं. देन त्यानंतर लेट्स कन्सिडर SU 1 2 3 या पद्धतीने, है ना, असणार की नाही. आणखी जर तुम्ही फक्त हे लिहिलं तर, सूरज लिहिलं तर, ही पण एक स्ट्रिंग, बरोबर. स्ट्रिंग म्हणजेच काय असणार, बंच ऑफ कॅरेक्टर्स. आणि हा जो आपण कॅरेक्टर म्हणजे काय असेल, ABCD हे जे काही आहेत हे काय आहे, हे सिंगल कॅरेक्टर्स म्हणतो आपण यांना. ठीक आहे, तर बंच ऑफ कॅरेक्टर मीन्स व्हॉट, युअर स्ट्रिंग. देन यानंतर इथे काय यूज करणार तुम्ही, लिस्ट. काय यूज करणार, लिस्ट. तर लिस्ट मी तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने लिहितात. टेराफॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिस्ट दिलेली होती आपण, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. तर इथे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट यूज करता येईल, लिस्ट. ओके, सूरज एक, देन त्यानंतर सूरज दुसरा, या पद्धतीने. ठीक आहे, तर ही झाली लिस्ट. लिस्ट देण्याची आणखी एक टेक्निक कोणती, लिस्ट देण्याची आणखी एक टेक्निक कोणती, जसं की TEACHER असं लिहितोय, टीचर्स. हा, तर टीचर्स मध्ये पहिला टीचर कोणता राहणार, AWS. दुसरा टीचर कोणता राहणार, लिनक्स. राहणार की नाही. तर लिस्ट या पद्धतीने पण आपण देऊ शकतो. क्लिअर झालं. नेक्स्ट, मॅप. काय असेल, मॅप. ओके, मॅप असेल. मॅप म्हणजे लेट्स कन्सिडर करा ऍड्रेस. तुमचा एक छोटासा ऍड्रेस तुम्ही कशा पद्धतीने लिहिता, तर ऍड्रेस. ओके, ऍड्रेस मध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स येतात, ऍड्रेस मध्ये तुमच्याकडे इथं सिटी येतं, बरोबर आहे. इथे देणार तुम्ही लेट्स कन्सिडर काहीतरी नाव दिलं. देन आणखी काय असते, सिटीच्या आतमध्ये परत असेल तुमच्याकडे लोकेशन असेल ना. लेट्स कन्सिडर कर्वेनगर आहे. तर आता इथे बघा, ऍड्रेसच्या आतमध्ये सिटी, सिटीच्या आतमध्ये काय लोकेशन आहे, म्हणजे एक ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर आहे. कळलं, ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर आहे. म्हणजेच काय असेल, एक टीचर असेल, AWS टीचर. AWS टीचर काय नाव आहे त्याचं, सूरज नाव. कळलं का, टीचर AWS टीचर कोण, सूरज. तर इथं जिथे पण ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर असेल त्याला काय म्हटलं जाईल, मॅप म्हटलं जाईल. ठीक आहे, तर अशाच टाइपने आपल्याला आपले कॉन्फिगरेशन फाईल लिहायचे. कळलं, नाव, वस्तू, प्राणी, सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मेन्शन करायच्या. क्लिअर आहे.
तर यामध्ये आणखी काही क्रिटिकल नाहीये जे आपण रेग्युलर यूज करणार. कीवर्ड्स आपल्या याच टाईपचे असणार की ऍड्रेस काय, सिटी काय, लोकेशन काय, याच टाईपने असणार. काही कठीण राहणार नाहीये. ओके, सो इट विल बी फन टू राईट युअर कॉन्फिगरेशन फाईल. कळलं का? काय कन्फ्युजन, काय डाऊट? तर येस, हिअर यू कॅन सी आय ऑलरेडी रिटन हिअर की काय असेल, लिस्ट ऑफ मॅप पण असेल आणि मॅप ऑफ लिस्ट पण असेल. ठीक आहे, तर या टाईपने तुम्ही काय असेल, तुम्ही काय लिहिणार, तुमची यामल फाईल लिहिणार, यामल लँग्वेज मध्ये लिहिणार. यामल, आता इथे बघा, हे जे काही मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे हे काही क्रिटिकल आहे का? खूप सोपं आहे. यामल म्हणजे सो इझी. क्लिअर ना? हा, तर त्याच फॉर्मॅटमध्ये आता आपण काय करणार, आपले अँसिबलची कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार यामल फाईल मध्ये. आता सर्वात आधी हे राहू देऊ का असेच? ठीक आहे, हे राहू देऊ आपण असेच. दुसरी फाईल क्रिएट करू, नॉट इनसाइड हिअर, sample2.yml. आता आपण लिहिणार आपण छोटीशी फाईल. काय करायचं आपल्याला, काय करायचं आपल्याला, अँसिबल थ्रू त्या होस्ट फाईलला कनेक्ट करायचंय, होस्ट मशीनला कनेक्ट करायचंय आणि एखादी कमांड एक्झिक्यूट करायची. तर आता आपण यूज करणार प्रॉपरली अँसिबलचे मॉड्यूल्स. मॉड्यूल्स मीन्स कमांड्स. ठीक आहे, जे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स पायथन लँग्वेज मध्ये बनलेले असतात. आपल्याला काही टेन्शन घ्यायची नाहीये. जर ते मॉड्यूल्स आपल्याला क्रिएट करायचे असेल तर पायथन यायला पाहिजे. बट फॉर द कॉन्फिगरेशन वी विल गो विथ व्हॉट, यामल लँग्वेज. ठीक आहे. हा, तर आता आपल्याला इथे करायचं काय, तर आता लिहिणार कसं सर, काय करायचं आपल्याला, तर सर्वात आधी या फाईलला काय बोलतात ते बघा. काय बोलतात या फाईलला, कॉन्फिगरेशन फाईलला? आपण एकदम स्टार्टिंगला बघितलेलं आहे बघा, प्लेबुक. काय बोलतात? प्लेबुक. तर प्लेबुक आहे, तर या कॉन्फिगरेशन फाईलला, या प्लेबुकला नाव द्यावं लागेल आधी. तर इथे हायफन देणार. हा, वन मोर टर्म, कंट्रोल चेक हिअर, हे दिसतंय, ही फाईल आहे ना. तर इथे बघा मी काही स्पेस दिलेले आहेत, दिसतंय? हे स्पेस म्हणजेच काय असणार तुमचं, इंडेंटेशन. काय असणार? इंडेंटेशन, जे की खूप इम्पॉर्टंट असेल. ऍड्रेसच्या आतमध्ये सिटी यायला पाहिजे ना, ऍड्रेस सारखं ऍड्रेस सोबतच सिटी यायला पाहिजे का? नाही. तर दोनदा स्पेस टाईप करायचा, 1 2, देन इट्स कनेक्टेड 1. ठीक आहे. तर या स्पेसेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक स्पेस जरी कमी दिला तर तो एरर येऊ शकतो. ठीक आहे. इंडेंटेशन प्रॉपरली द्यायचं, 1 2 डबल स्पेस, दॅट्स इट, नथिंग एल्स. तर नेहमी चेक करायचं या गोष्टी. ओके, तर ही छोटीशी गोष्ट आहे बट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, सो सर्वात आधी आपण काय देणार, हायफन नेम. नेम काय आहे, तर दिस इज माय फर्स्ट प्लेबुक. ओके, दिस इज माय फर्स्ट प्लेबुक. आता इथूनच नाही होणार ते स्टार्ट, 1 2 स्पेस देतोय मी. ठीक आहे. आता इथे आपल्याला कनेक्ट कोणासोबत करायचंय ते सांगा. त्याला कनेक्ट कोणासोबत करायचंय, होस्ट सोबत ना. तर इथे द्यायचं आहे आपल्याला होस्ट ऑल. काय देणार, होस्ट ऑल. आता हे तुम्हाला समजत बघा, इथे जसं मी इथे होस्ट ऑल लिहिलंय तसंच त्याने काय केलंय, अँसिबल मध्ये कन्वर्ट केलेलं. ही फाईल कन्सिडर केली आहे, अँसिबलची फाईल आहे, कॉन्फिगरेशन फाईल. वरती बी ए दिसतोय मला, इथे पण ए दिसतोय मला. आणि हे का बरं पॉसिबल झालं, अँसिबलचं एक्सटेन्शन माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे. ठीक आहे. एक्सटेन्शन तुम्ही इथून इन्स्टॉल करू शकता. सी आहे, कळलं का? ओके, सो होस्ट ऑल. आता तुम्हाला हे माहिती आहे की होस्ट ऑल लिहितोय म्हणजेच काय होईल, तिथे ग्रुप असले वेगवेगळे तर त्या सगळ्यांवरच तो डिप्लॉय होणार. जर मी इथे वेब सर्व्हर लिहितोय तर काय होईल, स्पेसिफिक त्या ग्रुपवर अप्लाय होणार हे जे काही कॉन्फिगरेशन आपण पास करणार.
आणखी इथे जर मी लोकल होस्ट लिहितोय तर लोकल होस्ट म्हणजे काय असते? सेल्फ, है ना? सेल्फ म्हणजे आता ही जी कॉन्फिगरेशन आहे अँसिबल सर्व्हरवर कॉन्फिगर होईल, स्वतःच्या सर्व्हरवरच तो कॉन्फिगर करणार आहे. लोकल होस्ट म्हणजे काय असणार? सेल्फ ना. तर आपण हे सगळं तो सेल्फ म्हणजेच कुठे एक्झिक्यूट होती, कुठे एक्झिक्यूट होणार? सेल्फ म्हणजेच अँसिबलचं स्वतःचं सर्व्हर. कळलं? टर्म समजल्या? कुठे आयपी कशाला द्यायचंय? आपण ग्रुप करतोय ना क्रिएट, आणि फाईलमध्ये त्या ग्रुपमध्ये आयपी आहे ना, तर आपण ग्रुपचं नाव टाकतोय ना, मग आपल्याला सिंगल आयपी द्यायची गरज नाही ना. तुम्ही जर सिंगल आयपी तिथे टाईप केली असेल तर ऑल करून द्या, होऊन जाईल. किंवा त्या सिंगल आयपीला पण काहीतरी ग्रुपचं नाव द्या. सो ऑलवेज बेटर टू कीप अ ग्रुप नेम. करेक्ट. वेगवेगळे डिपार्टमेंट टाईपने ग्रुप बनवून ठेवायचे, जे की इझीच आहे. सिंगल आयपी आहे त्या ग्रुपमध्ये तरी चालतं ना. त्या ग्रुपचं नाव दिलं म्हणजे त्या सिंगल आयपी वर कॉन्फिगरेशन डिप्लॉय होईल. कळलं? ठीक आहे. तर मी सध्या इथे होस्ट ऑल करतो, कारण त्या फाईलमध्ये आपल्याकडे काय आहे? एकच आयपी आहे. सो सगळं ते होईल. देन आता याला सांगायचंय की आपल्याला करायचं काय करायचंय? काहीतरी परफॉर्म करायचं ना. कुठे? त्या होस्ट मशीनवर. तर इथे देणार आपण टास्क. काय देणार? टास्क. ओके. एक टास्क परफॉर्म करायचं आहे. कुठे करायचं आहे परफॉर्म? त्या होस्ट मशीनवर परफॉर्म करायचं आहे. तर आपण इथे टास्क लिहितोय. त्यानंतर हे मी थोडंसं गायब करतोय. आय होप सर्वांना व्यवस्थित क्लिअर दिसतं. तर टास्क कोणते टास्क? आता बघा आपल्याला इथे द्यायची आहे लिस्ट. इथे काय द्यायची आहे? टास्क आहे. सिंगल टास्क आहे का? नाही, टास्कची लिस्ट असणार इथे. आता इथे मी खाली येतोय. अगेन टास्कच्या आतमध्ये टास्क असायला पाहिजे. 1 2 3 4 असे. हा, तर अगेन मी काय करणार? 1 2 स्पेस देणार, हायफन लिहिणार. अगेन टास्कचं नाव सांगायचंय त्याला आधी. याला काय द्यायचं आता? पहिल्या टास्कचं काही तर नाव द्यायला लागेल, काही तर नाव द्यावं लागेल. तर नाव द्या तुम्ही. काय करायचं? प्रिंट प्रिंट लेट्स कन्सिडर एनिमल नेम. ठीक आहे. प्रिंट एनिमल नेम असं काहीतरी नाव देतो मी. आता कर्सर कुठे आलाय? खाली आलाय. बट मला काय करावं लागेल परत? 1 2. ठीक आहे. हा, लक्षात द्यायचं त्याच्या खाली टास्क नेम दिलाय, तर नेमच्या खाली यायला पाहिजे ते. टॅबने होतं, बट कधी टॅब यूज नाही करायचा जास्त करून, कारण टॅबचा भरपूर ठिकाणी नोटपॅड मध्ये वेगळा इफेक्ट होतो, इथे वेगळा इफेक्ट होतो. टॅबचा भरपूर ठिकाणी वेगवेगळा इफेक्ट होतो, हे तुम्हाला माहिती असेल. कुठे कुठे खूप लहान स्पेस देतो, कुठे छोटा स्पेस येतो. तर ते डिपेंड करतं की तुम्ही यूज काय करताय. हा टॅब होतो. स्पेस बार पण यूज करा. स्पेस जर तुम्ही VS कोड किंवा VS कोड नाही यूज करताय, दुसरं नोटपॅड वगैरे यूज करताय, नोटपॅड मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर टॅब यूज केला तर तो लांब असा चालला जातो बाहेर, है ना. तर यूज स्पेसेस. ठीक आहे. एवढं आलं लक्षात? आता काय करणार आपण? हा, काय करायचं ते सांगावं लागेल ना. तर लेट्स कन्सिडर करा. इथे आता आपल्याला द्यायचे, इथून आपल्याला सुरुवात करायची असेल एन्सिबलचे मॉड्यूल. तर एक मॉड्यूल तुम्हाला सांगतोय आज, डिबग. कोणता मॉड्यूल आहे? डिबग. तुम्हाला इको कमांड माहिती आहे? काय करतं इको कमांड? इको कमांड काय करतं? काय करतं? वर्षा कोण आहे? तुम्ही? हा, सांगा. इको कमांड काय करते? काय करतं इको कमांड? प्रिंट करतं फक्त. बरं, ठीक आहे. प्रिंट करते तुम्ही म्हणताय, तर आता त्यासोबत समोर जाऊ.
तर इको कमांड जे काम करतं प्रिंट करायचं काम करतं है ना, ते काम इथे कोण करणार, डिबग काम करणार. डिबग काय आहे तर अँसिबलचा मॉड्यूल आहे. कळलं का? इको तसं लिनक्सवर यूज होतं, इकडे काय यूज होणार, डिबग यूज होणार. डिबग टू प्रिंट युअर मेसेजेस. कळलं का? ठीक आहे. आता मी काय केलंय, डिबगच्या खाली अगेन 2 स्पेस देऊन मेसेज MSG, जो मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे, हॅलो आय एम टायगर. ओके, लिहिलेलं आहे. झालं, एवढंच करायचं असतं आपल्याला. झालं, लिहिलं, छोटस नाव लिहिलेलं आपण. काय काय करणार आपण याला, आता डायरेक्टली पुश करणार. Ansible added. काय बोलतोय हा, येस, पुश एव्हरीथिंग. मी काय केलं इथे आता, यामध्ये कन्फ्युज होऊ नका. मी काय केलंय, हे काय केलंय मी, git add git commit केलंय ऍट अ टाइम. git add git commit ऍट अ टाइम ग्राफिकल वेने. तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल असेल काय, git add commit करणे कमांड थ्रू. ओके, कमांड थ्रू. आणि सिंक चेंजेस, हे जे सिंक चेंजेस आहे, हे सिंक चेंजेस केल्यानंतर काय होईल, पुश होणार. सो आपल्या या मशीनचा ऍक्सेस घ्यायचा. कुठे मशीन आपली, इथे, हिअर, कनेक्टिव्हिटी. सो गिट क्लोन, कनेक्टिव्हिटी सोडली याने. ठीक आहे. परत कनेक्ट करावं लागेल. So here is the Ansible server. Connect. 9:43 झाले. Connect. कोणती रिपॉझिटरी आपली, 2-3. कोड, ओके. सो Ctrl L, SSH-I, ID_RS. अरे आपण डायरेक्टली इथे गेलोय. sudo -i, मला ते अजून क्लाउड शेलचं आठवतं. cd/etc/ansible. येस, इथे आलोय आपण. आणि git clone, which one, this one, here, paste, enter, clone completed. cd batch 23 ls, here ansible cd ansible ls. एक आपली फाईल आहे, कोणती फाईल आहे, sample2.yml. आणि याला एक्झिक्यूट करायचं आहे. कसं करणार, तर एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड असेल ansible-playbook. कमांड काय आहे, ansible playbook -playbook, ansible-playbook, and then फाईलचं नाव. ठीक आहे, कोणती फाईल आहे, sample2.yml. एक्झिक्यूट, सी, डन. समजलं काय झालं इथे, प्लेबुकचं नाव, दिस इज माय फर्स्ट प्लेबुक, प्रिंट झालाय. हा जो आहे टास्क गॅदरिंग फॅक्ट्स, Ansible स्वतःहून परफॉर्म करतो. Ansible काय करतो, स्वतःहून परफॉर्म करतो. ठीक आहे, याबद्दल पण आपण डिस्कशन करू नंतर ना. आणि जो टास्क आपण दिलेला होता, हा टास्क इथे परफॉर्म झालेला आहे. प्रिंट एनिमल नेम, हेलो आय एम अ टायगर. झालंय प्रिंट. काही इश्यू, काही प्रॉब्लेम, काही कन्फ्युजन,
इझी आहे. काय लिहिलंय आपण या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये असं क्रिटिकल काही लिहिलंय का? म्हणून तर डेव्हऑप्स इंजिनियर बनायचं ठरवतो. म्हणून तर मी काय केलंय, ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर मला काम करायचं असं ठरवलेलं आहे. कारण एवढं इझी का? कोण नाही लिहू शकणार, कोण नाही लिहू शकणार सांगा. म्हणून मी कोडर नाही बनलो. काय बनलो? डेव्हऑप्स इंजिनियर बनलोय. कळलं? हा. सो दिस इज इट. इथे थांबूया.